अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आभार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. चला तर आई भगवतीच्या चरणी नमस्कार करून प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. आता आपलं विषय आहे नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीला 9 नैवेद्य. हेच नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे. ह्याच रंगाची माळ आपल्याला घटाला अर्पण करायचं आहे. देवीच्या 9 दिवसाच्या 9 रूपाची माहिती आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ज्या माहिती आज मी सांगणार आहे त्या देवीची त्या दिवशी पूजा केल्याने, उपासना केल्याने आपल्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. चला तर मग देवीचे किती रूप आहेत, कोणकोणते रूप आहेत, कोणत्या रूपाला कोणतं नैवेद्य अर्पण करायचं आहे ते आपण जाणून घेऊया. देवीचे असे 9 रूप आहेत. देवीचे 9 रूपाचे 9 विशेष महत्त्व आहे. आपली कुलदेवी ही प्रत्येक रूपामध्ये आपण त्या कुलदेवीची आपल्याला पूजा करायची आहे. तर पहिल्या दिवशी आपल्याला आपल्या देवीला माळ आपल्याला अर्पण करायची आहे. विड्याच्या पानाची माळ अर्पण करायची आहे. दुसऱ्या दिवशी 4 तारखेला बेल किंवा निळा काळा धोत्रा आणि रुईची फुलांची माळ अर्पण करायची आहे. तिसरी माळ आहे दुर्वा आणि झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे. चौथी माळ आहे मोगरा जाई जुई. 5वी माळ आहे तुळशीची. 6वी माळ आहे लिंबूची. 7वी माळ आहे गुलाब आणि कमळ फुलांची. 8वी माळ आहे शेवंती आणि कृष्णकमलची. आणि 9वी माळ आहे लाल जास्वंदाची. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक दिवशी ह्या माळी आपल्याला अर्पण करायचे आहेत. आणि आता आपण आपल्या देवीचे 9 रूप कोणकोणते आहेत ते जाणून घेऊया. आणि 9 नैवेद्य कोणकोणते देवीला अर्पण करायचे आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊया. आपण नवरात्रीमध्ये 9 रूपाच्या देवीची आपण पूजा करतो. त्यालाच नवदुर्गा म्हणतो. म्हणून नवरात्री आपण साजरी करतो. नवरात्रीच्या 9 दिवसात दुर्गा देवीचे 9 रूपाची पूजा केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. पहिली आहे शैलपुत्री, दुसरी आहे ब्रह्मचारिणी, तिसरी आहे चंद्रघंटा, चौथी आहे कुसमांडा, 5वी आहे स्कंदमाता, 6वी आहे कात्यायनी, 7वी आहे कालरात्री, 8वी आहे महागौरी, 9वी आहे सिद्धरात्री. हे 9 दिवस 9 देवीचे उपासना केल्यावर आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. तर ह्या देवीचं स्वरूप काय आहे, ह्या देवीला नैवेद्य कोणता अर्पण करायचा आहे ते आता आपण जाणून घेऊया. माता शैलपुत्री. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे पहिले रूप आहे माता शैलपुत्री देवी. देवीची पूजा केली जाते. माता शैलपुत्री हिमालयाच्या पर्वतराजांची कन्या आहे आणि म्हणून तिचे नाव शैलपुत्री पडले आहे. ह्या दिवशी उपवास केल्यानंतर मातेच्या चरणी गाईच्या शुद्ध तुपाचे नैवेद्य अर्पण केल्याने आपले आरोग्य चांगलं राहण्याचा आशीर्वाद मिळतो आणि आपली उपासना करणाऱ्या ह्या देवीची उपासना करणाऱ्यांची व्यक्ती निरोगी राहते. माता ब्रह्मचारिणी. अश्विनी महिन्याच्या दुसऱ्या दिवशी श्री दुर्गेचे दुसरे रूप असलेली माता ब्रह्मचारिणी पूजा केली जाते. ह्या रूपाची माता तपस्वी आहे. माता पार्वतीचे भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती आणि ह्या स्वरूपाने तिचे नाव ब्रह्मचारिणी पडले. ह्या दिवशी ब्रह्मचारिणी देवी प्रसन्न करण्यासाठी साखरचं नैवेद्य अर्पण करायचं आहे. ह्या दिवशी देवीला साखर अर्पण केल्याने घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते. तिसरी देवी आहे, तिसऱ्या दिवसांची देवी आहे चंद्रघंटा. मातेच्या तिसऱ्याच रूपात चंद्रघंटाची पूजा केली जाते. माता चंद्रघंटाच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत आहे आणि नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी त्याची पूजा केली जाते.
चंद्रघंटा मातेची उपासना केल्याने सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात आणि सांसारिक संकटापासून मुक्ती मिळते. आणि मातेची पूजा करताना तिला दूध किंवा दुधापासून बनवलेली मिठाई, खीर अर्पण केली जाते. आणि ब्राह्मणांना अन्नदान करण्यासाठी सुद्धा ह्या दिवशी महत्त्वाचं मानलं जातो. आणि ब्राह्मणाला भोजनासोबत दक्षिणा दिल्याने, चंद्रघंटा मातेला खीर अर्पण केल्याने उपवास करणाऱ्या माणसाला सगळ्या दुःखापासून मुक्ती भेटते आणि परम आनंदाची प्राप्ती होते. माता कुसमांडा. नवरात्रीच्या 4थ्या दिवशी माता कुसमांडाची देवीची पूजा केली जाते. आणि माता कुसमांडाचे हे 4थे स्वरूप आहे. एका मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती कुसमांडा मातेच्या उद्धारातून झाली आहे. नवरात्रीच्या 4थ्या दिवशी तिची पूजा केली जाते. हे मनुष्य 4थ्या नवरात्रीचे पूर्ण विधीपूर्वक उपासना करतो आणि त्याचा सर्व रोग आणि दुःख नष्ट होतात. ह्या दिवशी माता कुसमांडाची पूजा केल्यानंतर तिला पुवा अर्पण केला जातो. मंदिरात हा प्रसाद वाटणे देखील या दिवशी शुभ मानले जाते. ह्या दिवशी मातेला मालपुवा अर्पण केल्याने माता प्रसन्न होते आणि व्रत करणाऱ्या बुद्धीचा विकास होतो आणि त्याच्याबरोबर निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा वाढते. नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंदा मातेची पूजा केली जाते. आई स्कंद माता कुमार ही कार्तिकेयची आई आहे. 5व्या दिवशी मातेच्या या स्वरूपाची पूजा केल्याने आपोआप सर्व सिद्धी प्राप्त होतात. दिवसभर उपवास केल्याने देवीला केळी अर्पण केली जाते. ह्या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने आपलं शरीर निरोगी राहतं आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. 7वा माता कात्यायनी. माता कात्यायनी हे दुर्गाचे 6वे रूप आहेत. अश्विनी महिन्यात 6व्या दिवशी मातेच्या या स्वरूपाची पूजा केली जाते. माता कात्यायनी ही ऋषी कात्यायनाची कन्या आहे. मातेला तिच्या तपश्चर्याने प्रसन्न केल्यानंतर तिला कन्या म्हणून जन्म दिला, म्हणूनच तिला कात्यायनी म्हटले गेले आहे. नवरात्रीच्या 6व्या दिवशी तिची पूजा केली जाते आणि ह्या दिवशी देवीला मध अर्पण केले जाते. आणि माता कात्यायनी मध अर्पण केल्याने आकर्षित होते आणि आपलं लवकर मनोकामना पूर्ण होतात. 7वा रूप आहे माता कालरात्री. माता कालरात्री ह्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. माता काल म्हणजेच वाईट शक्तीचा नाश करणारी आहे, म्हणून तिला कालरात्री म्हणून आपण म्हणतो. नवरात्रीच्या 7व्या दिवशी त्याची पूजा केली जाते. ह्या दिवशी दिवसभर उपवास केल्यानंतर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. अशा प्रकारे मातेची आराधना केल्याने जी व्यक्ती दुःखापासून मुक्ती भेटते आणि उपासना करणाऱ्याला अचानक जे संकट येतात, त्रास होतात ते कमी होतात. 8वी आहे माता महागौरी. श्री दुर्गा अष्टमीच्या दिवशी मातेचे 8वे स्वरूप महागौरीची पूजा केली जाते आणि गोऱ्या रंगामुळे तिचे नाव महागौरी असे ठेवण्यात आले आहे. मातेच्या महागौरी रूपाची पूजा केल्याने माता प्रसन्न होते आणि उपासना करणाऱ्याला प्रत्येक अशक्य त्या काम असेल त्या कामातून शक्य करून आशीर्वाद देते. आणि ह्या दिवशी मातेला नारळ अर्पण केला जातो आणि ब्राह्मणालाही नारळ दान करण्याची प्रथा आहे. ही आई निपुत्रिक मुलांच्या इच्छा पूर्ण करते आणि आपल्याला पुत्रप्राप्तीचं वरदान देत असते. 9वी आहे सिद्धरात्री. सिद्धरात्री 9व्या दिवशी माता सिद्धदात्रीची पूजा केली जाते. माता सिद्धदात्री सर्व प्रकारची सिद्धी देते आणि नवरात्रीच्या 9व्या दिवशी त्यांची पूजा केली जाते. तिला सिद्धीची मालकीणही म्हणतात. नवमी तिथीचे व्रत करून मातेला तीळ अर्पण करणे आणि ह्या दिवशी मातेची पूजा करणे लाभदायक राहते. आणि हे व्रत व्यक्ती जो करतो ते भीतीपासून मुक्त होतो आणि प्रत्येक संकटापासून संरक्षण होते.
आणि म्हणून ह्या दिवशी उपवास करून मातेला ह्या दिवशी नैवेद्य अर्पण करायचं आहे. तिळाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर ह्या 9 दिवसाच्या 9 स्वरूपाच्या देवीची 9 दिवस आपल्याला पूजा करायची आहे आणि आपल्या मनोकामना पूर्ण करून घ्यायची आहे. आई भगवती आपल्या घरात येत आहे. आई भगवतीचं आपण आपल्या मनानं, प्रेमानं, हृदयानं आपण स्वागत करायचं आहे आणि आई भगवतीची पूजा करायची आहे. आणि ह्या नवरात्रीमध्ये 9 दिवस आपण ह्या दुर्गा सप्तशतीचे पाठ, सिद्धकुंजिका स्तोत्र, ललिता सहस्त्रनाम, श्रीसूक्त अशा आपल्याला दररोज ह्या स्तोत्राचं मंत्र, नवार्णव मंत्र, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ह्या मंत्राचं यथाशक्ती जप करायचं आहे. आणि 14 पाठ दुर्गा सप्तशतीचं करायचं आहे. आणि अखंड दिवा लावून आपल्याला त्या अखंड दिवाची 9 दिवस काळजी घ्यायची आहे की ते दिवा शांत होणार नाही. तर माहिती कशी वाटली, आवडली असेल तर शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.